आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. महिलांच्यासाठी शासनामार्फत अनेक गृह उद्योग व्यवसाय कार्यकर्ते असून महिलांना त्या दृष्टीने मोफत आवडीच्या ज्या त्या गृह लघु उद्योग व्यवसायासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर याचबरोबर महिलांना उद्योग व्यवसायासाठी मोफत प्रशिक्षणही देण्यात येत आहे. तेव्हा महिलांनी टीव्ही मालिका व मोबाईलपासून थोडे दूर राहून आपल्या घर संसारासाठी आर्थिक हातभार लावावा असे मत व्यक्त करताना कॅनरा बँक ग्रामीण उद्योग प्रशिक्षण संस्था बेळगावच्या राजश्री देवलापूर या म्हणाल्या. बेडकेळ येथे शुक्रवार दिनांक 20 रोजी ग्रामपंचायत व साहित्य संस्कृती आणि शेती सोशल फाउंडेशन यांच्या वतीने महिलांसाठी ज्यूट बँक तयार करण्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रसंगी मार्गदर्शनपर बोलत होत्या. सर्कल मार्गावरील तकदीर जमादार यांच्या सत्कार कलेक्शन बिल्डिंग येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश पाटील किनीकर हे होते. बेडकेळ येथील पंत भजनी मंडळाच्या वतीने पंत गात्यातील भजन भक्ती गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्री बाळेकुंद्री पंत महाराज यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन विजयराव इनामदार सरकार, भक्तवत्सल त्रैमासिकचे संपादक बापूसाहेब कुलकर्णी, बंडाकाका जोशी व सुरेश देसाई, आर.जी. डोमणे यांच्या हस्ते करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक सेवानिवृत्त प्राध्यापक फाउंडेशनचे अध्यक्ष डी.एन. दाभाडे यांनी केले व आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत व नियमावळीबद्दल सविस्तरपणे माहिती करून दिली. याप्रसंगी अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांचा सत्कार फाउंडेशनच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ भक्तवत्सल त्रैमासिक अंक देऊन करण्यात आला. तसेच या प्रसंगी बापूसाहेब कुलकर्णी उगार यांनी संपादित असलेल्या श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांचे जीवनकार्य व भक्तांचा अनुभव संग्रहित करून काढण्यात आलेल्या भक्तवत्सल या कन्नड त्रैमासिकच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन विजयराव इनामदार, अशोक पंत, बाळेकुंद्री, आर.जी. डोमणे, नागेंद्र मधाळे, सुरेश देसाई, राजश्री देवलापूर यांच्या हस्ते करण्यात आले. बंडा जोशी यांनी भक्तवत्सल मासिकाबद्दल सविस्तर माहिती करून दिली. या कार्यक्रमाप्रसंगी कोल्हापूर येथील ताराबाई पार्क येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य शामराव माळी, नामदेवराव सूर्यवंशी, डॉ. चंद्रकांत गायकवाड, एन.एम. गुंडे, भूपाल गळतगे, जयवंत तेंडुलकर व शांतीनाथ पाटील यांनी साहित्य संस्कृती आणि शेती फाउंडेशनचे कार्य पाहून कौतुक करून फाउंडेशनच्या अभिवृद्धीसाठी 10,000 रुपये देणगी अध्यक्षांच्याकडे दिले. या कार्यक्रमाप्रसंगी अभय खोत, प्रधान कुंभार, बाबासाहेब सोमन खोत, वसंत केरू माळी, इलाई खानोरे, सुरेश देसाई, तकदीर जमादार, सुरेश गोने, राजेंद्र पाटील, राजू कोडदेवर, जी.डी. पाटील, आप्पासाहेब पाटील, बाळासाहेब शिंदे यांच्यासह श्री पंत भजनी मंडळाचे सदस्य तसेच प्रशिक्षणासाठी आलेल्या महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.बी. निंबाळकर यांनी केले तर सुरेश देसाई यांनी आभार मानले. एसबी न्यूजसाठी बेडकेळहून गजानन पाटील. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.